हॅलो एव्हरीवन. सो आज आम्ही आलो आहे आमची मूर्ती चेक करायला, केवढं काम झालं आहे केवढं नाही झालं आहे. ओके, सो आता आम्ही एवढेच पब्लिक आलो आहे. हा छोटा आदू आहे, प्रथमेश आहे, मी आहे, शुभम, आकाश, देऊल, नचिकेत. दुसऱ्यांना वडापावची क्रेविंग झाली आहे आणि वडापावाला गेला आहे, बंद झाला आहे. सो आता आम्ही इथे परेल वर्कशॉपला आलो आहे. आमची मूर्ती अजून रेडी नाही झाली आहे, पण तरी आम्ही सगळे कार्यकर्ते इथे थांबलो आहे. परेल वर्कशॉपमध्येच आहे आणि आता इथे बघू शकता तुम्ही एक मूर्ती चालली आहे, ती बघा तिकडे. अभी रोका नहीं है, अभी मूर्ती चालली आहे. आजच निघाली मूर्ती. एक गणपती बाप्पा निघाले इकडून. 4 क्लिप्सनी उचलून एक मोठ्या ट्रकवरती ठेवण्यात आले. सो बाकी अजून इथे काम चालू आहे. भरपूर मूर्त्या बाकी आहेत, त्यांचं काम अजून बाकी आहे. काही मूर्त्यांचे फक्त पाठच ठेवले. हा बघा आता तिकडे आपल्या मूर्तीचा हा पाठ आहे. तिथे आता टेबल लावलं आहे, तिकडे आपली मूर्ती बनणार आहे. आणि मी आता मूर्ती बनते इकडे. घातले बघ. हे पण एक प्रभावर शिफ्ट करतायत. इथे पण वेगवेगळे कारखाने आहेत, सगळीकडे काम चालू आहे. खूप मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत. आपल्या मूर्तीचं पण काम आता तिथे दिगोळे साहेब उभे आहेत, आपले मूर्तिकार. कार्यकर्ते फुल एन्जॉय करतात बाप्पांसोबत. हे लागवण वगैरे इकडनं स्टार्ट केलं आहे लोकांनी. घेऊन चालले आपल्या लाडक्या बाप्पांना आपल्या मंडपात. रात्रीचे 11:30 वाजले तरी कारखाना पूर्ण भरलेला आहे लोकांनी, कारण सगळेच आपापल्या बाप्पांना बघायला आले तिकडे, जसं आम्ही आलो आहे. खूप लांब लांब लोक येतात. आता आम्हाला फायनली शेवटची ट्रेन भेटली आहे. आवाज पडत आलो पण ट्रेनच लेट झाली. आता सगळे ते थोडं खाते, सगळ्यांना भूक लागली आहे, कोणच जेवलं नाही. सो आता आम्ही आलो सगळे भांडर स्टेशनला. सो आता सगळे खूप थकलेले आहेत. आता वाजलेत किती वाजलेत 1:30 का 2 वाजलेत. सगळे खूप थकलेत. सगळे जाऊन झोपून जाणार. उद्या आम्हाला परत यायचं दुपारी, ठीक आहे. सो मी उद्या पण ब्लॉग शूट करेन. सो नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघा आठवलं, ठीक आहे. चला बाय बाय.